सुरांची आतिषबाजी आपले सगळे स्पर्धक करणारच आहेत। आपण या पाचही स्पर्धकांकडून अस्सल मराठी मातीतली गाणी ऐकलीच आहेत, पण या पर्वात त्यांनी सादर केलेली हिंदी गाणी सुद्धा तितकीच गाजली। तीच हिंदी गाणी घेऊन आपले स्पर्धक आता आपल्या समोर येणार आहेत। सर्वप्रथम मी आमंत्रित करते धवल चांदवडकरला। ऑल द बेस्ट धवल। थँक्यू थँक्यू। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, है मेरे ख्वाबों के क्या क्या नगर इनमें बसते हुए। हो पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। इनमें मेरे आने वाले ज़माने की तस्वीर है, चाहत के काजल से लिखी हुई मेरी तकदीर है। हो इनमें मेरे आने वाले ज़माने की तस्वीर है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। वाह धवल, छान वाटलं। थँक्यू। आजच्या आपल्या या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती इथे प्रेक्षकांमध्ये आवर्जून उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी अभिजित कुठे आहे?
अभिजित खांडकेकरला पाहिलंस तू? मी सकाळी आला होता. अभिजित कुठे आहे? अभिजित, हा मी इकडे प्रिया, इकडे मी. अरे तू तिकडे काय करतोयस? अगं मी आता दिसत नाही का, जरा बिझी आहे नाही का. आणि नुसतं बिझी नाही आहे तर आयडिया 3G पे बीजी. अरे देवा, या आयडिया 3Gने सगळ्यांना वेड लावलाय का? अभिजित, हा अरे माझं काम आहे तुझ्याकडे, तू बोल की लगेच. अगं 3Gचा स्पीड आहे, काय वाटेल ते काम करून टाकेन मी. अरे देवा, खरंच या आयडिया 3Gने सगळ्यांना वेड लावलंय. तू 2 मिनटं थांब. धवल, मला असं वाटतं की आपले लाडके परीक्षक अजय, अतुल आपल्यासमोर बसले. मला आधी त्यांना विचारायचं आहे की त्यांना तुझं गाणं कसं वाटलं. मला तुझ्याकडनं दरवेळेलाच असं काहीतरी नवीन नवीन ऐकायला आवडतं. आणि हे जे तू आत्ता पण जे गायला होतास ना, एक हा जो थाट आहे याच्यामध्ये तुझं जबरदस्त एक ते जे चलन असतं ना, त्या प्रत्येक चलनाला अत्यंत गांभीर्याने तिकडे पाहायला लागतं. कारण ह्या ज्या नोट्स अशा वाटतात त्या तशा दिसत नाही आणि त्या गाताना फार अवघड राहतात. आणि अशा पद्धतीचं म्हणजे आता तूच नाही पण आता आपले सगळेच आता जे पाची लोक जे आहेत ना, ती म्हणजे एक एक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्यामध्ये सगळे पटाईत आहेत. आत्ता तर तू उत्तमच गायलास, पण मला कॉंग्रॅच्युलेशन तुझं ह्याच्या आधीच्या गाण्यासाठी करायचं. ते तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाही पुणेकरांना ना, कारण त्यांनी आत्तापर्यंत तुला बरेच वेळा ऐकलेलं आहे. ऐकलंय सगळ्या पुण्याने ना, पण असं कधी ऐकलेलं नव्हतं का? असं काहीतरी जागर वगैरे गायला असं ऐकलं नव्हतं. या माणसाने तुला ती संधी दिली आणि त्याचं इतकं तू छान, आता इतकं सोन्यासारखं गायलास, मस्त गायलास, मला आनंद वाटला. आणि आता जसं सगळ्यांसाठी सांगतो की आता कसं हा पुण्याचा, हा कोल्हापूरचा, ही मुंबईची वगैरे असं जे आहे ह्याच्यातनं आपण आता पुढे येऊन हा महाराष्ट्रातला चांगला गायक, त्यातून पुढे येऊन हा भारताचा एक चांगला गायक होईल. आणि तुम्ही हिंदी पण तुमचं गाणं इतकं श्रेष्ठ होत जावं, दिवसेंदिवस इतकं उंचावत जावं की जेणेकरून तुम्हाला मराठीच नाही इतरही भाषांमध्ये गाणी तुम्हाला गायता यावीत. यासाठी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. खूप आनंद वाटतो आज मी सगळ्यांना या गोष्टीसाठी एक अत्यंत टेन्शन नाही वाटत आहे कोणाच्याही गाण्यावर. सगळे दिल खुलास गात आहेत. बिकॉज असे रसिक समोर ऐकणारे असले ना की टेन्शन येणं स्वाभाविकच नाही, म्हणजे ते काही प्रश्नच येत नाही. पण तरीसुद्धा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका. आज तुमची ती वेकेशन चालू असते ना, परीक्षा दिल्यानंतरची ती वेकेशन पिरियड चालू आहे, मे महिना चालू आहे. एन्जॉय, पेपर देऊन झालाय तुमचा, ते अजून वोटिंग येत आहे. त्यामुळे आज तुम्ही फक्त धमाल करा सगळ्यांनी, काळजी करू नका. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू अजय. अतुल? माइंड ब्लोईंग, अप्रतिम. मला नेहमीच तू प्रत्येक वेळी सादर काय करतो ना तिथपासून माझं लक्ष असतं की धवल कुठलं गाणं गातोय आणि कसं गाईल. आणि प्रत्येक वेळी तू सरप्राईज केले मला. खूप वर्सटाईल आहे, तुझा व्हॉइस खूप चांगला आहे आणि प्रत्येक गाण्यामध्ये गाण्यानुसार त्याच्या भावानुसार तुझा आवाज त्यामध्ये बसवतो छान. आणि मला असं वाटतं की एक प्लेबॅक सिंगर बनण्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही पाचही जण आमच्यासाठी तरी महागायक झालेलाच आहात. एक जण कोणीतरी प्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहे. पण मी तुला आत्ताच धवल सांगतो की तुला खरंच खूप उज्ज्वल भवितव्य आहे. थँक्यू सो मच. स्पर्धा खूप होतात ना, मला माहिती आहे स्पर्धा खूप होतात, पण काही कंटेस्टंट जिंकतो कोण, मागे राहतो कोण, हे याहीपेक्षा आपली छाप सोडून जायची असते. ती छाप सोडली तू या कार्यक्रमावर. माइंड ब्लोईंग धवल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्स अ लॉट. धवल, खूप छान आशीर्वाद मिळाले तुला. हो. सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू.